नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी सर्वात प्रथम नवोदयचं अभ्यासक्रम आपण बघितला आणि या ठिकाणी आपण नवोदय प्रवेश परीक्षेचे जे लेक्चर सीरीज आहे, त्या लेक्चर सीरीजमध्ये आपण आज पुन्हा एकदा भेटलेलो आहोत आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण हे लेक्चर घेणार आहोत. मागणी अशी होती की नवोदयमध्ये असणारे जे शब्दांच्या जाती असतील, या शब्दांच्या जातीवर व्हिडिओ घेण्यात यावे, म्हणजे विद्यार्थ्यांना ते समजून देण्यात यावे आणि हेच शब्दांच्या जाती किंवा व्याकरणाचा जो भाग आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा या कारणाने आहे की आपण आपण संपूर्ण ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहे किंवा अदर पण स्पर्धा परीक्षा ज्या आहे, त्यामध्ये हा भाग विचारला गेलेला आहे आणि त्यामुळे ह्या भागाचं महत्त्व या परीक्षेत सुद्धा वाढलेलं आहे. आपण बघितलं अभ्यासक्रमाच्या ज्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी होते, त्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाबरोबर पॅटर्न, परीक्षेत येणारे मराठीचे प्रश्न कसे होते, कशा प्रकारचे होते हे आपण बघितलं आणि ते बघितल्यानंतर आपल्याला समजले की या ठिकाणी काही भाग हा व्याकरणाचा सुद्धा येतो आहे आणि तो कोणता भाग आहे ते पण मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल, त्यांनी आपल्या ॲपवर जाऊन तो सिलेबसचा व्हिडिओ त्या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला उतरताना आपण कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या विषयाला किती मार्क आहे, किती वेटेज आहे, हे सगळं त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. तर आज आपण या पहिल्या भागामध्ये सुरुवात करतो आहे व्याकरणाच्या. व्याकरणाचं पहिला भाग या कारणाने सांगतो आहे, की व्याकरणामध्ये आपण जे घेणार आहोत, ते आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे शब्दांच्या जाती. हं. शब्दांच्या जाती ह्या बघणार आहोत आणि हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग त्यावरच असणार आहे आणि दुसरा भाग पण असेल, तो पण राहिलेल्या भागांवर असेल. ओके. कारण की एकाच पूर्ण व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना एकच व्हिडिओ संपूर्ण देण्यापेक्षा एक पूर्ण समजून दिलं तरच त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. आणि हे जे याचा फायदा आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये पण होणार आहे आणि शिष्यवृत्तीमध्ये पण होणार आहे. हं. शिष्यवृत्ती जी 5वी ची परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा नक्कीच होणार आहे. हे लक्षात असू द्या. आपण या नेक्स्ट अकॅडमीतर्फे कोर्स करतो आहे आणि त्या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या सर्व तुम्हाला माहिती आहेत. बरोबर? तरी पण जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही कोर्समध्ये आपल्याला कशा-कशा प्रकारच्या काही गोष्टी भेटतील, त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या शेवटी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल का कोर्समध्ये काय-काय उपलब्ध आहे आणि काय-काय नाही. ओके? ठीक आहे चला. मग आपण पहिल्या भागाला सुरुवात करू. तर आपण जो पहिला भाग आहे मराठी व्याकरणाचा, शब्दांच्या जाती. मी तेव्हा सांगितलं की शब्दांच्या जातीवर आपल्याला हा संपूर्ण लेक्चर होणार आहे आणि हे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार होत आहे. कारण की इतर परीक्षेमध्ये सुद्धा हा भाग महत्त्वाचा असल्या कारणाने आपण या भागाकडे वळालेलो आहोत. नवोदयमध्ये जे उतारे असतात, ते उतारे 5 प्रश्न असतात आणि 5 प्रश्नाला 3 प्रश्न हे उतार्यावर असतात. ओके. आणि 2 प्रश्न हे व्याकरणावर असतात. व्याकरणामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती ह्या महत्त्वाच्या आहे. दुसरा आहे सर्वनाम सॉरी दुसरं जो आहे, ते आहे आपलं समानार्थी शब्द. ओके. हं. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती विरुद्धार्थी शब्द. ओके. आणि चौथा आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचार सहजासहजी विचारला जात नाही, परंतु एखाद्या
घटकामध्ये किंवा एखाद्या पॅराग्राफमध्ये जर एखाद्या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला गेला असेल, तर त्या ठिकाणी वाक्यप्रचार विचारला जाऊ शकतो आणि वाक्यप्रचाराचा वरील उत्तरात कशाप्रकारे अर्थ आलेला आहे ते विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे याचा पण अभ्यास आपल्याला गरजेचा आहे. आणि हे सर्व शिकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती याच्यावर आपण पूर्णपणे फोकस करणार आहे. ओके. चला मग आपण आता आजच्या लेक्चरसाठी सुरुवात करू. बघा, शब्दांच्या जाती म्हणजे काय आधी त्या समजून घेतल्या पाहिजे. मराठी भाषा ही वाक्यापासून बनते हे आपल्याला माहिती आहे. आपण जी मराठी भाषा बोलतो ते एक शब्द आणि शब्दापासून वाक्य बनत चालतात. तर वाक्य हे विविध शब्दापासून बनते. बघा, वाक्य हे कशापासून बनते? शब्दांपासून बनते. बरोबर? मग ही जी शब्द आहे, हे शब्द कशाप्रकारे वापरले गेले पाहिजे? त्याचा कोणता अर्थ होऊ शकतो? कोणत्या वाक्यात कोणता शब्द वापरल्यावर त्याचा अर्थ कसा बदलतो? या सगळ्या गोष्टी व्याकरणामध्ये समजून घेण्याच्या असतात. तर या शब्दांच्या जातीमध्येच काही भाग आहे ते व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आता हे शब्द अगणित असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे म्हणून मराठी भाषेत शब्दांचे एकूण 8 भाग केलेले आहे. बघा, जो शब्द आहे, हे शब्द खूप असंख्य शब्द आहे. अगणित म्हणजे काय? असंख्य शब्द आहे आणि त्यांचा अभ्यास आपल्याला सोपा व्हावा आणि व्याकरणात किंवा आपल्या बोलण्याच्या, लिहिण्याच्या, समजून घेण्याच्या या सोयी बरोबर व्हाव्यात, सोप्या व्हाव्यात, याच्यासाठी व्याकरणामध्ये भाषेच्या शब्दांचे एकूण किती भाग केलेले आहे? तर 8 भाग केलेले आहे. किती भाग केले? 8 भाग केले. ओके. तर याच भागांना आपण काय म्हणतो? शब्दांच्या जाती. याच भागांना काय म्हणतो? शब्दांच्या जाती. ठीक आहे, चला पेन मी थोडासा बदलून घेतो. हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ठीक आहे, चला. याच भागाला आपण काय म्हणतो? शब्दांच्या जाती. हं, म्हणजे आपल्याला माहीत झालं का शब्दांच्या जाती किती आता? 8 आहेत. 8 जाती आहेत. शब्दांच्या किती जाती आहेत? 8 जाती. ओके. शब्दांच्या जाती माहीत असल्यास वाक्यरचना सुलभ होते आणि वेगवेगळ्या शब्दातील फरक समजण्यास मदत होते. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं का आपण जे वाक्य बोलतो, ते वाक्य कशापासून बनलेले असतात? तर शब्दापासून बनलेले असतात आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला या 8 जाती समजून घ्यायला पाहिजेत. फरक समजण्यासाठी सुद्धा या 8 जाती आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. मग जर कोणी आता विचारलं तर शब्दांच्या ज्या जाती आहेत, त्या किती आहेत? 8 जाती आहेत. जर आपल्याला शिक्षकांनी तुमच्या विचारलं का शब्दांच्या जाती एकूण किती आहेत? तर 8 जाती आहेत. तर त्या 8 जातीमध्ये कशाप्रकारे त्यांचे प्रकार पडतात, कशाप्रकारे त्या ठिकाणी त्याचं नियोजन होतं, कशाप्रकारे असतात त्या 8 जाती, त्याचं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग सर, हे व्याख्या वगैरे लिहून ठेवणं आणि व्याख्या वगैरे आपल्याला विचारल्या जाऊ शकतात का? तर अजूनपर्यंत नवोदयमध्ये व्याख्या वगैरे असं विचारली गेलेली नाहीये. डेफिनेशन अशी विचारली गेलेली नाहीये. पण तुम्हाला जे शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्या ठिकाणी डेफिनेशन किंवा त्याची उदाहरणं किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही घटक असतील, ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आज आपण फक्त फोकस करतोय नवोदयच्या पेपरकडे आणि त्याच्यामुळे आपण फक्त शब्दांच्या जातीमध्ये काय आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्या शब्दांच्या जाती कशाप्रकारे नवोदयमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ओके? ठीक आहे, चला. तर मग सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर हा एक चार्ट आहे बघा. थोडासा वरती घेतो मी, संपूर्ण दिसेल. बघा, मराठी भाषेतील शब्दांच्या जाती, मराठी भाषेतील शब्दांच्या 8 जाती आहेत. बघा, आत्ताच आपण बघितलं की आपल्याला भाषा सोपी समजण्यासाठी आपण त्याच्या 8 जाती, त्या शब्दांच्या किंवा त्या भागांच्या 8 भाग केलेले आहेत. ओके. मग 8 भाग कोणकोणते आहेत? तर पहिला जो भाग आहे तो विकारी भाग आहे. विकारी म्हणजे बदल होणारे. ओके. दुसरा जो भाग आहे, तो आहे अविकारी. अविकारी म्हणजे बदल न होणारे. ओके. समजलं इथपर्यंत? बघा, तो तक्ता जर तुम्ही बघितला, तर तो तक्ता बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल, की 8 जाती आपल्याला कोणकोणत्या आहेत, त्या पण तिथे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. पण
एक जो भाग आहे किंवा एक जो घटक आहे, तो कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, बरोबर? ते आपल्याला प्रत्येक घटक हे समजून घ्यायचे आहे. तर ते आपण हळू-हळू, हळू पुढे-पुढे बघणार आहोत. पण विकारी या शब्दाचा अर्थ आहे बदल होणारे. मग बदल कशात होतात? ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बदल होतात लिंग, वचन, विभक्ती. बघा आता 5वी पोरांना ह्या गोष्टी खूप मोठ्या आहे. विभक्ती म्हणा, वचन म्हणा किंवा लिंग. लिंग आणि वचन हे ठीक आहे. पण विभक्ती हे तुमच्या पाठ्यपुस्तकात किंवा तुमच्या अभ्यासात हे थोडंसं खूपच नवीन भाग आहे. मग जे हे 4ही जे तुम्हाला दिसतात, या 4 क्रिया दिसतात किंवा 4 ज्या जाती दिसतात. पहिलं आहे नाम, दुसरं आहे सर्वनाम, तिसरं आहे विशेषण आणि चौथं आहे क्रियापद. ह्या विकारी जाती आहेत. विकारी म्हणजे काय बदल होणारे. मग बदल कशात होतात? लिंगामध्ये होतात, वचनामध्ये होतात आणि विभक्तीमध्ये सुद्धा होतात. त्यांना बदल होतो. ओके. आणि अविकारी. अविकारी म्हणजे बदल न होणारे. मग बदल न होणारे कशात? तर याच भागामध्ये लिंग, हं, वचन आणि विभक्ती. ओके. याच भागामध्ये काय होतं? बदल होत नाही. लिंगामध्ये बदल होणार नाही, वचनामध्ये होणार नाही, विभक्तीमध्ये होणार नाही. लिंग म्हणजे काय? स्त्रीलिंग, पुल्लिंग. ओके. वचन म्हणजे काय? एकवचन, अनेकवचन. ओके. विभक्ती हे तुम्हाला त्या ठिकाणी नंतर जसं-जसं तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाईल, त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. ओके. मग आता आपल्याला या 8 जाती तुमच्यासमोर आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. ओके. या 4 जाती तुमच्या समोर आहेत. सॉरी, या 8 जाती तुमच्या समोर आहेत. विकारी जाती आहे 4, अविकारी जाती आहे 4. अशा 4 अन् 4 8 जाती आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण विकारी जाती या संपूर्ण समजून घेणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. याच्यावर आपला फोकस असेल या व्हिडिओमध्ये. हा भाग पहिला असेल आणि दुसऱ्या भागामध्ये आपण अविकारी जाती समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा व्हावा नाही, बरोबर? म्हणजे विद्यार्थ्यांना रटाळपणाने काही गोष्टी वाटू नये त्याच्यामुळे या छोटे-छोटे भाग त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ओके. ठीक आहे. चला मग या 8 जातीमध्ये आपण पहिली जात बघणार आहोत ती म्हणजे कोणती आहे? नाम. ती म्हणजे कोणती? नाम. ओके. नाम. तर या नाम कशाला म्हणतात? नाम केव्हा वापरलं जातं? कशाप्रकारे असतात? आणि नामाची आपल्याला त्या ठिकाणी गरज काय आहे नवोदयमध्ये? तर नवोदयमध्ये जर तुम्ही मागच्या वर्षीच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका जर बघितली, तर त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेला होता, की फसवा हा शब्द काय आहे? तो नाम आहे, विशेषण आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे. काय आहे ते त्या ठिकाणी विचारलं गेलेलं होतं. म्हणजे आधी आपल्याला ते माहिती पाहिजे का त्या ठिकाणी नाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? किंवा नामाचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. तर आपण सर्वप्रथम नामाची व्याख्या आपण बघणार आहोत. तर नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, स्थळाला, हं, एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवले असते त्यालाच आपण काय म्हणतो? नाम असं म्हणतो. काय म्हणतो? नाम म्हणतो. बघा आता तुम्ही सर्व विद्यार्थी आहे. तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आई-वडिलांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे. बरोबर? आणि त्याच नावाला त्या ठिकाणी नाम म्हणतात. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, हं, वस्तू घ्या. कोणती पण वस्तू पेन आहे, वही आहे तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल समोर आहे, कॉम्प्युटर समोर आहे. हं. व्यक्ती आहे तुमची आईला नाव दिलेलं आहे, वडिलांना नाव दिलेलं आहे, भावाला नाव दिलेलं आहे, बहिणीला नाव दिले, मित्रांना नाव दिलेलं आहे, मैत्रिणींना नाव दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी नाव दिलेलं आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही की त्याला नाव दिलेलं नाही. आणि त्या सगळ्या नावालाच काय म्हणतो आपण? नाम म्हणतो. काय म्हणतो? नाम म्हणतो. स्थळ असेल बघा, स्थळ महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वेगवेगळे स्थळ दिलेले आहे. प्रत्येक गावाला नावं दिलेली, प्रत्येक ठिकाणाला नावं दिलेली. ते प्रत्येक विशिष्ट असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि ते एकच असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता तुमच्या गावाचं नाव असेल, जे नाव असेल ते नाव त्या ठिकाणी एकच पद्धतीने तुम्हाला जर विचारलं की या ठिकाणी जायचं तर तुम्ही त्याच गावाचं नाव सांगणार आहे. बरोबर? तर ते विशिष्ट असं एक नाव त्या ठिकाणी ठेवलं जातं. बघा दुसरी एक ढोबळमानाने एक व्याख्या केली जाते. डोळ्यांनी दिसणाऱ्या, काय सांगितलं? डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या गुणांच्या नावांना सुद्धा नाम म्हणतात. ओके. गुणांना, डोळ्यांना दिसणारे किंवा काल्पनिक वस्तूंना किंवा एलियन ही काल्पनिक वस्तू आहे.
बरोबर आहे ना? मग त्यांना सुद्धा नाव दिलेलं आहे एलियन. तर त्यांना सुद्धा नाम म्हटलं जाईल. नंतर गुणांच्या नावावरून किंवा जे गुण आहे त्यांच्यात चांगले, वाईट हे काही जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा नाम त्या ठिकाणी सांगितलं किंवा त्यांना सुद्धा नाम म्हटलं जाईल. ओके. तर नामाचे प्रकार पडतात. नामाचे 3 महत्त्वाचे एक प्रकार आहे, 3 प्रमुख प्रकार आहे. मराठी व्याकरणामध्ये नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. 3 महत्त्वाचे हे खूप महत्त्वाचं आहे. हे नवोदयमध्ये विचारलं गेलेलं आहे. नामाच्या प्रकारावरच त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलेला होता. ओके. त्याच्यामुळे ज्या गोष्टी मी महत्त्वाच्या सांगेल त्या गोष्टी नीट काळजीपूर्वक त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पहिलं सामान्य नाम. ओके. दुसरं आहे विशेष नाम. तिसरं आहे भाववाचक नाम. आता हे सगळे जे आहे ते आपण सविस्तर संपूर्ण माहिती हं, याची घ्यायची आहे आपल्याला. उदाहरणं असतील, त्याची व्याख्या असतील, ते सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत पुढे-पुढे. तर हे नीट लक्षात घ्या. तर नामाचे प्रकार 3 दिलेले 3 प्रमुख प्रकार आहे. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ओके. इथेपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके. ठीक आहे. चला मग आता आपण त्याच्या नामाच्या ज्या प्रकाराकडे जाऊ. बघा, आता पहिला प्रकार आपल्याला सांगितला होता सामान्य नाम. कोणता सांगितला होता? सामान्य नाम. मग त्याची व्याख्या काय जाते? तर बघा, एकाच जातीच्या पदार्थांच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. बघा, एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे वस्तूला नाव दिले जाते. त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्यालाच काय म्हणतो आपण? सामान्य नाम. काय म्हणतो? सामान्य नाम. म्हणजे एकाच जातीतल्या जे आहे हे लक्षात घ्या. हं, एकाच गुणाचे हे पण लक्षात घ्या. मग ज्या नामामुळे जे नाव दिलेलं असेल, एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीचे समान सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूंचा किंवा प्राण्यांचा अथवा पदार्थांचा बोध होतो, त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात. ओके. इथं एकच लक्षात घ्यायचं की सामान्य नामामध्ये एकाच समान जातीचा गुणधर्माचा बोध होईल. वेगवेगळ्या नाही. सामान्य नाम तिसरं बघा, सामान्य नाम हे जातीवाचकच असते. हे तुम्हाला स्कॉलरशिपला विचारलं जाऊ शकतं का सामान्य नाम हे डॅश डॅश असते. ओके. सामान्य नाम हे जातीवाचकच असते. सामान्य नामामुळे एखादी वस्तू किंवा प्राणी ज्या नावाने ओळखला जातो त्या प्रकारच्या अथवा जातीचा अर्थबोध होतो. ओके. म्हणजे एखादी वस्तू असेल किंवा प्राणी असेल, ज्या याच्यात ओळखला जाईल, त्या जातीचा अर्थबोध त्या ठिकाणी होतो. ओके. सामान्य नाम हे जातीवाचक असल्यामुळे त्याचे बहुधा अनेक वचन होते. हे पण एक महत्त्वाचं आहे. सामान्य नाम हे जातीवाचक आहे हे आपण बघितलं आणि जातीवाचक असल्यामुळे त्यांचे बहुधा अनेक वचन होते. एकवचन, अनेकवचन जे वचन मी तुम्हाला सांगितलं ते. नंतर आता त्याची काही उदाहरणं त्या ठिकाणी खाली दिलेली आहे. बघा, शिक्षक, ओके, मुलगा, मुलगी. बरोबर. आता हे मी तुम्हाला सांगतो. शिक्षक, तुमच्या शाळेत शिक्षक आहे. मी जर सांगितलं, "शिक्षकांनो इकडे या." तुमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं, की सर्व शिक्षकांनी इकडे या. तर एक परफेक्ट शिक्षकच जाणार आहे का त्यांच्याकडे? काही एखाद्या नाव असलेला व्यक्तीच त्यांच्याकडे जाणार आहे का? नाही. तर सर्व शिक्षक जाणार आहे. कारण की शिक्षक या शब्दामध्ये किंवा शिक्षक या गटामध्ये सर्व शिक्षक येतात. महिला शिक्षिका पण येतात, जेन्ट्स शिक्षक सुद्धा येतात, पुरुष सुद्धा शिक्षक त्या ठिकाणी येतात. म्हणजे शिक्षक या घटकात किंवा या जातीमध्ये दोन्ही प्रकारचे शिक्षक येतात. पुरुष शिक्षक पण येतात, महिला शिक्षक पण येतात. मुलगा, मुलगा हा शब्द बघा. मुलगा शब्द कसा आहे, की सर्व मुले इकडे या किंवा मुले इकडे या असं सांगितलं. तर मुले इकडे या असं सांगितल्यावर सर्व मुले त्या ठिकाणी येतील. मुली पण त्याच्यामध्ये येतील? नाही. फक्त मुलं सांगितले आहे. मुलगा या जातीची जी गुणधर्म आहे, तेच मुलं त्या ठिकाणी येतील. ओके. जेव्हा मी सांगेल का मुली इकडे या, बरोबर? मुलींनी इकडे यावे असं ज्या वेळेला सांगितलं, तर सर्व मुलीच इकडे येतील का त्याच्यामध्ये मुलं पण येतील का? नाही. बघा, म्हणजे ज्या वेळेला एकाच जातीचा बोध होतो, त्यालाच आपण काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. शिक्षक, मुलगा, मुलगी, घर बघा. ही सर्व घरे आहेत. हे घर, बरोबर? शाळा, ही पण सॉरी,
हे पण सामान्य नाम आहे. शाळा हे काय आहे? सामान्य आहे. आमच्या गावाकडे खूप शाळा आहे. खूप शाळा आहे म्हणजे त्या ठिकाणी एक तुमच्या गावातलीच शाळा आहे का? नाही. गावाकडे खूप शाळा आहे म्हणजे त्या वेगवेगळ्या शाळा असतील. त्या सगळ्या शाळा मिळून तुम्ही एक शब्द वापरला. कोणता शब्द वापरला? शाळा. ओके. नंतर गाय. तुमच्या गोठ्यामध्ये गाय असतील किंवा घरी तुमच्या गाय असतील. हं. सर्व गायींना वाळून आणा किंवा गायींना तुम्ही अ, गवत टाका, हे जर सांगितलं, पाणी पाजा, तर तुम्ही सर्व गायींना, सर्व यांना पाणी पाजणारे, गवत टाकणार आहे. एक स्पेसिफिक गायींना किंवा स्पेसिफिक नाव असलेल्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी हे करणार नाही. त्यालाच आपण म्हणतो सामान्य नाव. ओके. शेतकरी, नदी, नदी तुमच्या गावात ज्या नद्या आहेत, महाराष्ट्रामध्ये खूप नद्या आहेत. मी जर सांगितलं असं न्यूज सांगितलं की महाराष्ट्रातील सर्व नद्यांना पूर आला. सर्व नद्यांना पूर आला. मग सगळ्याच नद्या येतील त्याच्यामध्ये. टोटल नद्या जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सर्व नद्या त्या ठिकाणी येतील. हं. शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी काय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तर काय येणार? शेतकरी. शेतकरी हा सामान्य नाम येईल. का बरं? सर्व शेतकरी आले त्याच्यात. काय ह्या गावातल्या शेतकऱ्यांनी या नावाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते सामान्य नाम येणार नाही. ओके. आता पर्वत बघा. भारतात किंवा महाराष्ट्रात खूप उंच पर्वत आहे. मग सर्वच जेवढे पर्वत आहेत ते सगळे त्या पर्वत या वाक्यात येतील. ओके. पाणी, दूध, मांजर हे सगळे जे घटक आहे, हे सगळं आपण काय सामान्य नामामध्ये येतात. कशामध्ये येतात? सामान्य नामामध्ये. एकाच जातीचे बोध. मांजर प्राणी कोणता असेल? सगळे माकडे या. मग सगळं माकडं सगळे ते सगळेच माकडं त्या ठिकाणी येतील. म्हणजे तो सामान्य नाम झाला. ओके. म्हणजे सामान्य नामाचा हे आपण काय बघतो आहे नामाचे प्रकार. हं. नामाचे प्रकार. तो पहिला प्रकार आहे सामान्य नाम आपण आता बघितला, की एकाच जातीचे गुणधर्म असणारे व्यक्तीला जो नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. एकाच जातीचे गुणधर्म समान सारखे असायला पाहिजे. ते कोणतेही असो, वस्तूचा असो, प्राण्याचा असो, पदार्थाचा असो, कोणताही असो, त्या ठिकाणी एकाच ठिकाणचे असतं. बघा नदी, ती लहान असेल, मोठी असेल, छोटी असेल, अरुंद असेल, कोणतीही असेल, पण ती नदीमध्येच येणार आहे. ओके. शेतकरी तो गरीब, उंच, अत्याधुनिक काही असेल ते शेतकरी याच्यातच येणार आहे. ओके. शाळा लहान, छोटी, झडपीची शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, हे सगळे शाळा त्या ठिकाणी येणार आहे. बरोबर आहे. शिक्षक, तुमच्या शाळेतले सगळे शिक्षक येणार आहे. स्त्री, पुरुष सगळे शिक्षक त्या ठिकाणी येणार आहे. मुलगा म्हटलं तर मुलं सगळे येणार आहे. तुमच्या शाळेतले सर्व मुले त्या ठिकाणी आहेत. मुलगी म्हटली तर सगळी मुली तुमच्या येतील. ओके. म्हणजे एका शब्दामध्ये सर्वांचा ज्या ठिकाणी सामुदायिक त्या ठिकाणी हे होतं, त्यावेळेला सामान्य नाम म्हटलं जातं. एवढं लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. चला. पुढचा आता दुसरा जो भाग आहे, तो आहे विशेष नाम. विशेष नाम. ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो, त्या नामाला विशेष नाम म्हणतात. बघा, विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट प्राण्याचा, विशिष्ट वस्तूचा. मी जर सांगितलं, "जा रे खडू घेऊन ये." काय सांगितलं मी? "जा खडू घेऊन ये." खडू घेऊन ये, तर तो तिकडनं पेन घेऊन येईल का? नाही. का नाही आणणार? कारण की त्याला सांगितलेलं काय आहे? खडू सांगितला आहे. मग खडू असणारी वस्तूच तो घेऊन येईल फक्त. बाकीचं घेऊन येईल का? खडू, डस्टर आणलं, पेन आणलं, हे सगळं घेऊन येईल का? नाही. पण त्याला मी काय सांगितलं? खडू घेऊन ये. म्हणजे खडू हे स्पेसिफिक नाव एखाद्या वस्तूला दिलेलं आहे. जा रे गणिताचं पुस्तक घेऊन ये. गणिताचं पुस्तक म्हणजे गणिताचेच पुस्तक आणेल तो. ओके. पुढचं बघा. विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते. बघा, जे पहिलं होतं, काय होतं? सामान्य नाम. हे काय होतं? जातीवाचक होतं. ओके. आणि विशेष नाम हे काय आहे? व्यक्तिवाचक आहे. एखाद्या व्यक्तीला नाव दिलेलं असणार आहे. काय असणार आहे? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला नाव दिलेलं असणार आहे. विशेष नामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा बोध न होता, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादींचा अर्थबोध होणार आहे. सचिन क्रिकेट खेळतो. हं? क्रिकेट खेळतो. ओके. सचिन क्रिकेट खेळतो.
सचिन हे काय आहे? विशेष नाम आहे. ते नाम आहे, नाम आहे, पण नामामध्ये पण ते काय आहे? विशेष नाम आहे. विशेष नाम. ते काय आहे? विशेष नाम आहे. एका व्यक्तीला ते नाव दिलेलं आहे सचिन. ओके. म्हणजे ते विशेष नाम झालं. हं. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असल्यामुळे ते कधीही अनेक वचन होत नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला स्कॉलरशिपला हे खूप महत्वाचं आहे, की विशेष नाम हे व्यक्तिवाचक असल्यामुळे ते अनेक वचन होत नाही. हे जातीवाचक असल्यामुळे ते अनेक वचन होतात. अनेक वचन होतात. काय होतात? सामान्य नाम हे अनेक वचन होतात. ओके. आता याची काही उदाहरणं दिलेली आहे. विशेष नामाची काही उदाहरणं दिलेली आहे. बघा, राम. राम हे विशिष्ट एका व्यक्तीचं नाव आहे. ओके. भीम हे एका व्यक्तीचं नाव आहे. गंगा नदी म्हणजे आपल्याला फक्त गंगा नदी समोर येणार आहे. भीम, भीम म्हटलं तर आपल्याला भीमाचं चित्र त्या ठिकाणी उभं राहणार आहे. दुसऱ्या कोणाचंही चित्र उभं राहणार आहे. राम, रामाचं जर नाव घेतलं तर आपल्याला प्रभू श्रीरामांचंच त्या ठिकाणी चित्र उभं राहणार आहे. दुसरं कोणतंही चित्र त्या ठिकाणी उभं राहणार नाही. हिमालय पर्वत, हिमालय पर्वत म्हणजे तुम्हाला हिमालयाचंच चित्र उभं राहणार आहे. तुमच्या गावच्या टेकडीचं चित्र उभं राहणार नाही. ओके. मुंबई, मुंबई म्हटलं तर मुंबई शहर. बघा, शहर, शहर हे जे आहे हे सामान्य नाम आहे. बरोबर आहे. सामान्य नाव का सांगितलं? कारण की त्या शहर या शब्दामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले, भारतातले सगळी शहरं सामील होऊ शकतात. पण मी सांगितलं मुंबई शहर, तर आपल्याला मुंबईच फक्त लक्षात येणार आहे. ओके. हं. सचिन, बघा इथं मी सचिन एक नाव घेतलं. सचिन हे नाव एका व्यक्तीचं नाव आहे, तो सचिनच त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. गोदावरी नदी जी नाशिक जवळ आहे, त्र्यंबकेश्वर जवळ जो उगम पावते, हं, त्या ठिकाणी गोदावरीचंच त्या ठिकाणी चित्र उभं राहणार आहे. तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. लंडन असेल, भारत असेल, आपण लंडनच्या जागी भारत घेऊ. भारत जर म्हटलं तर आपल्याला एक आपल्या भारताचं चित्र उभं राहणार आहे. हं. रायगड किल्ला जर घेतला तर रायगड किल्ल्याचीच प्रतिमा किंवा चित्र त्या ठिकाणी उभं राहणार. हे नाव दुसऱ्याला दिलं गेलेलं नाही. ओके. किल्ला, किल्ला हा शब्द सुद्धा काय आहे? सामान्य नाम आहे. का बरं? कारण की त्याच्यात अनेक किल्ले येऊ शकतात. हं. दिल्ली, राजेश, नर्मदा हे सर्व काय आहे? विशेष नाम आहे. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, हं, पदार्थाला जे नाव दिले जाईल, विशेष नाम, त्यालाच नाव दिलेलं आहे. फक्त एकाच व्यक्तीला ते नाव दिलं जाईल, अशा याला विशेष नाम म्हणतात. काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात. ओके. ठीक आहे. समजलं? ओके. ठीक आहे. चला. मग आपण आता पुढचं घेऊया. चला. तिसरा तिसरा प्रकार भाववाचक नाम. कोणता आहे? भाववाचक नाम. तिसरा जो प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम काय सांगतं? ज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूमधील गुण, बघा, वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम म्हणतात. कशातून? एखाद्या व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूतला गुण, हं, धर्म, आणि भाव यांचा जेव्हा बोध होतो त्यालाच भाववाचक नाम असे म्हणतात. स्पर्श अस्पर्श, अव्यक्त तसेच अदृश्य अशा कल्पनेने मानलेले गुण, अवस्था, कृती इत्यादींना नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम हे मनातल्या भावनाबद्दल माहिती सांगणारे काम करते. बघा, भाववाचक नाम हे काय करते? आपल्या मनात असणाऱ्या भावनांबद्दल माहिती सांगण्याचे काम त्या ठिकाणी करते. भाववाचक नाम म्हणजे असे नाम ज्याला आपण बघू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही. भाववाचक नाम, भावना, बघा, आपल्याला रडू येतं, आपल्याला दुःख होतो, आपल्याला आनंद होतो, तिरस्कार वाटतं, एखाद्याला वेगवेगळ्या गुण असतात किंवा त्या ठिकाणी अहंकार वाटतो. हं. तर ह्या जे गुण असतात हे आपण बघू शकत नाही. हे जे गुण असतात हे बघू शकत नाही. त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. हं. हे लक्षात घ्यायचं आहे. हे काही एवढं महत्त्वाचं नाही हे वाक्य, पण तुम्हाला माहिती पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला काय सांगतो आहे. आता त्याची उदाहरणं दिलेली आहेत. चांगला हे काय आहे? गुण आहे. वाईट हा काय आहे? गुण आहे. भला हा काय आहे? गुण आहे. हं.
उत्तम म्हणजे चांगला, गुण आहे. कंजूस काय आहे कंजूस? हं? गुण आहे. अहंकार, बरोबर. नंतर देवत्व, धर्म, मनोहारी, अप्रतिम, आनंद, दुःख, हव्यास. बघा ह्या ज्या भावना आहे, धर्म आहे, भाव आहे. भावना आहे बघा, दुःख, सुख, आनंद, या ज्या भावनांच्या प्रती त्या ठिकाणी असतात. जर ज्या ठिकाणी भावना, मनातल्या भावना सांगितल्या जातात, मला आज खूप दुःख झालं. तर दुःख हा शब्द जो आहे तो भाववाचक नाम आहे. कोणता आहे? भाववाचक नाम. बरोबर. हे सगळं हे जे आहे गुण, धर्म, भाव, हे ज्या ठिकाणी येईल, ज्या ठिकाणी आपल्याला मनातल्या भावनाबद्दल माहिती देणारे जेव्हा शब्द येतील, ते म्हणजे भाववाचक नाम होय. ते म्हणजे काय असणार आहे? भाववाचक नाम असणार आहे. ओके. ठीक आहे. तर आता पुढचं घेऊ आपण. पुढचा जो दुसरा अविकारी याच्यामध्ये जो भाग आहे, तो आहे सर्वनाम. कोणता आहे? सर्वनाम. आता आपण बघितलं, काय बघितलं? नाम. ओके. आपण बघितलं नाम. नामाचे 3 प्रकार आहेत, ते पण आपण बघितले. कोणकोणते आहेत ते पण आपण सगळे समजून घेतलं. तसंच आपण सर्वनामाचं सुद्धा सगळं समजून घेणार आहोत. आणि पेपरला या प्रकारचं जर आलं, तर कोणीही आता चुकायचं काम राहणार नाही. सर्वनाम. बऱ्याच वेळा एखाद्या वाक्यामध्ये किंवा वाक्य समूहामध्ये एखाद्या नावाचा वारंवार उच्चार करावा लागतो. वारंवार उच्चार म्हणजे कसा? उदाहरणार्थ, गोरक्ष सकाळी उठतो. गोरक्ष शाळेत जातो. गोरक्ष अभ्यास करतो. बघा वरील वाक्यात काय सांगितलं? गोरक्ष, गोरक्ष, गोरक्ष. हे काय आहे? नाम आहे. ओके. पण नाम आहे, पण कोणतं नाव आहे? विशेष नाम आहे. हे लक्षात घ्या. कोणतं नाम आहे? विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय? का त्या एका मुलाला नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? गोरक्ष. ओके. हे विशेष नाम आहे. वरील वाक्या समूहामध्ये गोरक्ष हे नावाचा वारंवार उच्चार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ओके. म्हणून ते काय आहे? वारंवार ज्या गोष्टी आपल्याला येतात किंवा वारंवार ज्या गोष्टी आपल्याला वाक्यामध्ये, उतार्यामध्ये दिसतात, तर त्यावेळेला आपल्याला वाचताना किंवा समजून घेत असताना त्या गोष्टींचा आपल्याला अतिरेक झालेला दिसतो. अतिरेक होणे म्हणजे काय? का वाचण्यात आनंद किंवा वाचण्यात सारखंपणा येत नाही. ओके. मग जो नामाचा वारंवार उच्चार केला आहे, या वारंवार उच्चार टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग करण्यात येतो. बघा, जो वारंवार उपयोग टाळण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करतात? सर्वनामाचा उपयोग करतात. ओके. कशाचा उपयोग करतात? सर्वनाम. मग सर्वनामाची व्याख्या काय सांगतात? वाक्यातील किंवा वाक्यसमूहातील वारंवार नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. किंवा ढोबळ मानाने एक व्याख्या तुम्हाला मी सांगतो. नामाबद्दल जो शब्द वापरला जातो, जातो त्याला सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? सर्वनाम. नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. इथं पण तर सांगितलं की वारंवार जे नाम येतात त्या ठिकाणी ते टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. मग वरील वाक्याप्रमाणे आता वरील वाक्य आपण बघितलं गोरक्ष, गोरक्ष, गोरक्ष हे नामच वापरले गेले. मग त्याच्याऐवजी जे सर्वनाम आहे तो हा सर्वनाम आपण उपयोग करून पुन्हा वाक्य त्या ठिकाणी बघू. बघा, गोरक्ष सकाळी उठतो. तो शाळेत जातो. तो अभ्यास करतो. बघा इथं गोरक्ष सकाळी उठतो, गोरक्ष शाळेत जातो, गोरक्ष अभ्यास करतो. ओके. असं दिलं होतं. मग आता आपण इथं पहिल्याच वाक्यामध्ये फक्त नाम घेतलं आणि त्या नामाबद्दल आपण तो हा शब्द वापरला. तो म्हणजे काय? सर्वनाम. तो म्हणजे काय आहे? सर्वनाम. मग असे कोणकोणते सर्वनाम वापरले जातात सर? कोणकोणते शब्द आहे असे? तर ते आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या स्लाईडमध्ये बघता येईल. बघा, तर काही नेहमीच्या वापरातील सर्वनामे आपल्याला बघायचे आहे. तर पहिलं आहे तू, तो, आपण,
त्याला, काय, कोण, मी, हा, स्वतः, तिने, कोणाला, कुठे. बघा हे सर्व काय आहे? सर्वनाम आहे. हं? आता इथे जर आपण बघितलं, इथे जर आपण मी एक वाक्य लिहितो, चला एक वाक्य आपण त्या ठिकाणी लगेचच इथे समजून घेऊ. काय? संगीता शाळेत गेली. हं? संगीता लवकर येणार. बरोबर? परत संगीता अभ्यास करणार. ओके. हे वाक्य आहे. बघा इथे मी संगीता, संगीता आणि संगीता नुसतं वापरलं. संगीता शाळेत गेली, संगीता लवकर येणार आहे, संगीता अभ्यास करणार आहे. संगीता, 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 संगीता आपण अशाच प्रकारे त्या ठिकाणी सांगू. मग मग वा त्या ठिकाणी आता आपण काय वापरणार आहे? तर त्या ठिकाणी आपण संगीता, संगीता शाळेत गेली आणि सर्वनाम वापरायचं आहे. तर संगीताऐवजी आपण त्या ठिकाणी काय वापरू? ती लवकर येणार. बरोबर? त्यानंतर ती अभ्यास करणार. बरोबर? ती अभ्यास करणार. बघा, संगीता शाळेत गेली, ती लवकर येणार किंवा येणार. ती अभ्यास करणार. म्हणजे तू, ती, ते, तो, हे सर्व काय आहे? सर्वनाम आहे. हे सर्व काय आहे? सर्वनाम आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे नामाबद्दल जे शब्द वापरले जातील त्यालाच आपण काय म्हणणार आहे? सर्वनाम असे म्हणणार नाही. ओके. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? ओके. ठीक आहे. चला मग आता पुढचं सर्वनामाचे आपल्याला प्रकार बघायचे आहे. बघा आता इथे एक महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला हे एवढं इम्पॉर्टंट नाही प्रकार वगैरे, पण प्रकार का महत्वाचे आहे हे पण लक्षात घ्या. समजा तुम्हाला पर्यायामध्ये जर पुरुषवाचक सर्वनाम दिलेलं असेल, दर्शक सर्वनाम दिसेला, संबंध सर्वनाम दिसेला असेल, प्रश्नार्थक सर्वनाम दिसलेला असेल, हे जे पर्याय दिलेले असतील तर त्यावेळेला त्या गोष्टी माहिती पाहिजे की वरील शब्द हा कशा प्रकारचा आहे आणि त्याला कशा प्रकारे विचारलं गेलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण विचार केला पाहिजे. तर सर्वनामाचे सहसा 6 प्रकार येतात. कोणकोणते 6 प्रकार हे फक्त तुमच्या माहितीसाठी हे 6 प्रकार आहे. का हे सर्वनामाचे प्रकार आहेत. ओके. पहिलं पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक नामाऐवजी पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. दुसरं आहे दर्शक सर्वनाम. एखादी जवळची किंवा दूरची वस्तू अथवा व्यक्ती दर्शवण्यासाठी जो सर्वनामाचा उपयोग केला जातो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतो. ते घर, ते घर, ते म्हणजे काय? दर्शक सर्वनाम. तो मुलगा, तो. ओके. ती जमीन, ती. ते झाड, ते. बरोबर? जो येतो, जो. संबंध, दर्शक दाखवणारी गोष्ट ज्या ठिकाणी होते. नंतर संबंधी सर्वनाम. एखाद्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आता हे फक्त तुम्हाला माहितीसाठी आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यावर काही प्रश्न वगैरे तुम्हाला लगेच विचारले गेलेले नाही. अजून तरी त्या ठिकाणी विचारलं गेलेलं नाही. पण आपण विचारलं गेले नाही याचा अर्थ आपण त्याचा अभ्यास करायचा नाही असं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय करता येणार आहे, की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय केलं पाहिजे, की ह्या माहिती पाहिजे. पर्यायामध्ये जर असा घटक किंवा असं एखादं पर्याय आला, प्रश्नार्थक सर्वनाम, तर एखादा प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतात त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. कोण, हं, काय, केव्हा, बरोबर? हे सगळं काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सामान्य अनिश्चित सर्वनाम. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचा वाक्यातील अर्थ हा अनिश्चित असतो. हं. मला आईने मारले किंवा मारणार. अनिश्चित आहे. मारणार नाही, नाही ते सांगता येऊ शकत नाही. नंतर आत्मवाचक सर्वनाम.
या सर्वनामाचा उपयोग स्वतः विषयी उल्लेख करण्यासाठी केला जातो. आत्मवाचक सर्वनाम हा स्वतःविषयी, स्वतः म्हणजे काय? स्वतः हा शब्द, बरोबर ना? स्वतः हा जो शब्द आहे, स्वतःविषयी जी माहिती सांगतात त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. हे फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. अजून पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, की आपण या ठिकाणी ही माहिती घेतो आहे. महत्त्वाचं ज्या गोष्टी आहेत त्या सर्वनामाचा आहे आणि हे जे प्रकार आहे, हे प्रकार तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेला किंवा अदर ठिकाणी ते कामात येऊ शकतात. म्हणून त्याची संपूर्ण माहिती आपण घेऊन ठेवलेली आहे. जर मराठीच्या याच्यामध्ये जर नवोदय समितीने सुद्धा जर असे काही प्रश्न विचारले, तर त्यावेळेला आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे. पुढचा बघा, पुढचं आहे तिसरा जो भाग आहे तो आहे विशेषण. तिसरी जात आहे ती विशेषण. आपण काय बघतो आहे? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. हं? शब्दांच्या जातीमध्ये आपण विकारी बघतो आहे. विकारी. विकारी म्हणजे काय? बदल होणारे. ओके. मग त्याच्यामधला तिसरा जो भाग आहे विशेषण. विशेषणची व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. उदाहरण एक दिलेलं आहे. अमोलकडे काळा कुत्रा आहे. अमोलकडे काळा कुत्रा आहे. विशेषण कोणतं आहे? तर कुत्रा कसा आहे? काळा आहे. हं, लाल आहे, पिवळा आहे. कोणता? जो कलर असेल तो. ओके. अमोलकडे काळा कुत्रा आहे. बरोबर. अमोलकडे काळा कुत्रा आहे. तर विशेषण काय झालं? या वाक्यात कुत्रा कसा आहे? हं, त्याबद्दल विशेष माहिती सांगण्यात आलेली आहे. तर कुत्रा कसा आहे? तर तो कसा आहे? काळा आहे. म्हणजे ना कुत्र्या या नामाबद्दल काय सांगितलं आहे? काळा हे शब्द वापरलेले विशेषण करण्यात आलेलं आहे. बरोबर. दुसरं उदाहरण, रोहिणी ही एक हुशार विद्यार्थिनी आहे. रोहिणी ही एक हुशार विद्यार्थिनी आहे. रोहिणी कशी आहे? हुशार आहे. म्हणजे हुशार हे काय झालं? विशेषण झालं. ओके. हे काय झालं आहे? विशेषण, हुशार. हं? रोहिणी ही एक चांगली विद्यार्थिनी आहे. चांगली असेल तर चांगली हे विशेषण झालं. ओके. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण. हं? मग आता पुढचं बघा. पुढचं तिसरं उदाहरण. विवेकचं पाठांतर उत्तम आहे. विवेकचं पाठांतर उत्तम आहे. मग विवेकचं पाठांतर कसं आहे? ज्या वेळेला कसं आहे, असा आपण प्रश्न केला, या वाक्याला या विवेकचे पाठांतर कसं आहे? असा जर प्रश्न त्या ठिकाणी केला, तर तेव्हा आपल्याला उत्तर येतं उत्तम आहे. तेव्हा काय उत्तर येतं? उत्तम आहे. म्हणजे उत्तम हे काय आहे? विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. बरोबर? हे खूप महत्वाचं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. हं? अकबर. अकबर. हं? महान शासक. बरं ठीक आहे. अकबर आपण सोडून देऊ. शिवाजी महाराज. महान होते. शिवाजी महाराज कसे होते? महान होते. याच्यात विशेषण कोणतं आहे? कसे होते ते? महान. उत्तर काय येतं? महान. म्हणजे हे काय झालं? विशेषण. हे काय झालं? विशेषण. लक्षात येतंय का मी काय सांगतोय? हे खूप महत्वाचं आहे. या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला पेपरला 100% विचारल्या जाणार म्हणजे जाणार. फक्त डायरेक्ट त्या ठिकाणी विचारलं जात नाही, की व्याख्या सांगा. हं? वरील वाक्यात काय दिलेलं आहे ते ओळखा, असं काही नाही. पण त्या ठिकाणी तुम्हाला योग्य असे पर्याय त्या ठिकाणी दिले जातील. विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे प्रकार 3 प्रमुख प्रकार आहेत. हं? 3 प्रकार आहेत. पहिला आहे गुणवाचक विशेषण. दुसरं आहे सार्वनामिक सॉरी संख्यावाचक विशेषण. तिसरं आहे सार्वनामिक विशेषण. अजून एक 4 प्रकार असतात. तो चौथा जो प्रकार आहे, तो आहे परिणाम परिणा सॉरी परिमाणवाचक परिमाणवाचक विशेषण. ओके. परिणामवाचक विशेषण. हे ज्या गोष्टी आहे या चौथा जो घटक आहे. गुणवाचकमध्ये काय असणार आहे?
एखाद्या नामाचा विशेष गुण त्या ठिकाणी दर्शवला जाईल. त्या विशेषाला म्हणतात चांगला, वाईट, मोठा, छोटा काय असेल ते. संख्यावाचक म्हणजे एखादी संख्या दर्शवली जाईल. त्या ठिकाणी संख्येचा उपयोग केला जाईल. बाजारातून, बाजारातून 2 किलो तांदूळ आणा. ओके. याच्यामध्ये संख्यावाचक विशेषण काय आहे? तर एखाद्या नामाची संख्या दर्शवली जाते. तर काय येणार आहे? 2 किलो. काय येणार आहे? 2 किंवा 2. ओके. त्यानंतर सार्वनामिक विशेषण. एखाद्या सर्वनामापासून ते विशेषण तयार होते. ती बाजारात गेली. इथे काय आहे? ती हा काय सार्वनामिक विशेषण आहे. ती, बरोबर आहे. सर्वनाम वापरलं गेलेलं आहे. परिणामवाचक बघा. बाजारातून परिणाम म्हणजे काय? का आपण जी वस्तू असेल, पदार्थ असेल, मोजली जाते. काय जाते? मोजली जाते. किलो, लिटर, याच्यामध्ये मोजली जाते. त्यालाच आपण परिणामवाचक विशेषण म्हणतो. किलो हा काय झाला? परिणाम झाला. बाजारात गेल्यावर आपण तांदूळ काही लिटरने आणतो का? नाही. 2 किलो, 3 किलो साखर आणली, अर्धा किलो, 1 किलो, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करतो? योग्य असं माप घेऊन त्या ठिकाणी करतो. आणि ज्या ठिकाणी माप घेतलं जातं त्या ठिकाणी येतं परिणामवाचक विशेषण. तर असे हे विशेषणाचे 4 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आहेत. हे काही येणार नाही, परंतु ही माहितीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पुढचा आहे चौथा जो आहे क्रियापद. काय आहे? क्रियापद. क्रियापदाची व्याख्या काय सांगते बघा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. मग उदाहरण क्रमांक 1 काय सांगतो? रोहन शाळेत जातो. मग इथे जातो हा शब्द जर बघितला तर इथं काय होतं? जाण्याची क्रिया होते. ओके. जाण्याची काय होते? क्रिया होते. ओके. म्हणजे तो काय करतो आहे? जातो आहे अशी क्रिया करतो आहे. समजा मी फक्त एवढंच वाचलं. काय वाचलं? रोहन शाळेत. मग तो जातो आहे, येतो आहे, गेला आहे, जाणार आहे. हे काहीच समजत नाही. त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून ज्या वेळेला अर्थ पूर्ण करण्यासाठी जातो हा शब्द वापरला जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी ते काय होतं? क्रियापद होतं. काय होतं? क्रियापद. म्हणजे जातो हे काय आहे? क्रियापद आहे. उदाहरण क्रमांक 2. गोरक्ष खो-खो खेळतो. बघा, खेळतो म्हणजे काय? खेळण्याची क्रिया. ओके. खेळतो म्हणजे काय? खेळण्याची क्रिया. मग करता काय करतो आहे? खेळतो आहे. खेळ. गोरक्ष खेळतो किंवा गोरक्ष खो-खो, गोरक्ष कबड्डी, गोरक्ष क्रिकेट. खेळतो, पडतो काय आहे ती जोपर्यंत त्या वाक्याचा अर्थ असा पूर्ण होत नाही आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. उदाहरण क्रमांक 3. मी रोज सकाळी व्यायाम करतो. जर मी एवढंच वाचलं, मी रोज सकाळी व्यायाम, बरोबर? एवढं वाचलंच नाही. एवढं वाचलंच नाही. एवढं वाचलं नसल्यावर मी काय करेल? मी रोज सकाळी व्यायाम. व्यायाम म्हणजे काय? काय करतो? करतो, नाही करत. झोपतो, पडतो, काय नेमकी करतो काय? तर करतो. ज्या वेळेला अर्थ पूर्ण होतो, त्यावेळेलाच त्या ठिकाणी काय होतं? करण्याची क्रिया होते. हं? करण्याची क्रिया या ठिकाणी होते. मग या करण्याच्या क्रियेलाच त्या ठिकाणी काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. काय म्हणतात? क्रियापद. ओके. समजला? ठीक आहे. चला आता पुढचं सॉरी. त्या ठिकाणी हे जे आहे, हे आपण क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद, त्यानंतर अकर्मक क्रियापद. ओके. हे काही एवढं महत्त्वाचं नाही. हे तुमच्या नवोदयच्या याच्यामध्ये हे काही येत नाही. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे क्रियापदाचे काय आहे? प्रकार आहे.
ओके. ठीक आहे. मग आज आपण काय केलेलं आहे, तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी जे संपूर्ण अ, आपल्या ज्या जाती आहे, पहिल्या विकारी ज्या जाती आहे, ओके. या विकारी जातींचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. कोणता अभ्यास? विकारी जातींचा. मग विकारी जातींचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी केलेला आहे. हं. मग विकारी जाती कोणकोणत्या आहे? नाम बघितलं आपण, सर्वनाम बघितलं आपण, विशेषण बघितलं आपण, क्रियाविशेषण बघितलं. तुम्ही पुन्हा एकदा रिकॅप करून देतो. नाम म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला, पदार्थाला, वस्तूला जे नाव दिलं जातं त्यालाच काय म्हणतो आपण? नाम म्हणतो. सर्वनाम. नामाबद्दल जे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. नामाबद्दल जे शब्द वापरले जातात त्याला सर्वनाम म्हणतात. त्यानंतर विशेषण. नामाबद्दल जी विशेष माहिती सांगते त्याला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. ओके. आणि ज्या ठिकाणी क्रियापद कशाला म्हणतात? वाक्य पूर्ण करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो? क्रियापद म्हणतात. लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. ओके. अशा आपण पहिल्या भागामध्ये या पहिल्या भागामध्ये जो आपला भाग पहिला आहे. तर भाग पहिल्यामध्ये आपण नाम, सर्वनाम, हं, विशेषण आणि क्रियापद हे आपण बघितले आता. ओके. हे 4 गोष्टी आपण पहिल्या भागामध्ये बघितले. त्यांची उदाहरणं वगैरे त्या ठिकाणी आपण बघितले आहे. त्यांचे प्रकार बघितलेले आहेत. त्याच्यामुळे सगळे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आता. ओके. हं. आता इथे आपण अ, जो मी तुम्हाला लेक्चर चालू होताना ज्या ठिकाणी सांगितलं का नेक्स्ट अकॅडमीचा एक कोर्स आहे. तो नवोदयसाठी आहे. संपूर्ण नवोदय. हं. नवोदयसाठी आहे कोर्स. त्या कोर्समध्ये काय आहे, तर सर्व विषयातील घटकांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील. जसं तुम्ही आता हे व्हिडिओ लेक्चर करताय, ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यात लाईव्ह पण असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला असणार आहे. ओके. ॲपमधील म्हणजे जे ॲप आहे, प्ले स्टोअरला नेक्स्ट अकॅडमीचं जे ॲप आहे, त्याच्यामध्ये होणाऱ्या सराव परीक्षा, सर्व घटकानुसार सराव प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहेत. आणि याच कोर्समध्ये नेक्स्ट अकॅडमीचे जे नवोदय प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शक गाईड, ज्यामध्ये 3,500 सराव प्रश्नांचा तुम्हाला संच त्या ठिकाणी भेटणार आहे. या पुस्तकामध्ये ते हं, मराठी माध्यमाचं या पुस्तकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सराव करून घेणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट अकॅडमीचे प्रश्नसंच सुद्धा आहे आणि प्रश्नसंच या प्रकारचा असेल. या ठिकाणी एक सील पॅक त्या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक प्रश्नसंचाबरोबर OMR सीट पण दिली जाणार आहे. OMR सील लावलेला असेल आणि त्याचबरोबर ओरिजिनल OMR सीट, रंगीत OMR सीट तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एक देण्यात येणार आहे. बरोबर? समजा तुम्ही 10 प्रश्नपत्रिका घेतल्या, हं, त्याच्याबरोबर तुम्हाला 10 OMR भेटणार आहे. बरोबर? म्हणजे विचार करा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेला एक OMR सीट जी तुम्हाला नवोदयसाठी अत्यंत उपयोगाची असेल, सरावासाठी अत्यंत उपयोगाची असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके. OMR सीट कशी असते, काय असते, हे सगळं मी तुम्हाला नवोदयचे जे अभ्यासक्रम आहे, पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये कशाप्रकारे त्या ठिकाणी केलं जातं, कशाप्रकारे त्याचा अभ्यास आहे, अभ्यासक्रम कसा आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे OMR सीट कशी आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स केलेला, त्यांनी या संपर्क नंबर जो आहे, तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी द्यायचा आहे. हा नंबर देऊन त्या ठिकाणी नेक्स्ट अकॅडमी असा सेव्ह करून WhatsAppला मेसेज केला तरी पण तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स लावायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. प्ले स्टोअरवर ॲप आहे नेक्स्ट अकॅडमी म्हणून. त्या ठिकाणी तुम्ही ते इन्स्टॉल करून त्या ठिकाणी तो कोर्स खरेदी करू शकणार आहे. बघा त्या कोर्समध्ये काय भेटणार आहे? व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे. ॲपमधील सराव प्रश्न सर्व संच सोडवता येणार आहे. नवोदय प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शक गाईड 3,000 प्रश्नांचं त्या ठिकाणी असं पुस्तक तुम्हाला भेटणार आहे घरपोच. बरोबर? ते झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा सेट तुम्हाला अशा प्रकारे भेटणार आहे. ओके. म्हणजे हे सर्व तुम्हाला एकाच कोर्समध्ये भेटणार आहे.
ओके, समजलं आता? म्हणजे सगळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स योग्य वाटत असेल, पालकांना हा कोर्स योग्य वाटत असेल, त्यांनी खालील दिलेल्या संपर्क नंबरवर तुम्ही संपर्क करून त्या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. ओके. WhatsApp नंबर आहे. WhatsAppला जरी मेसेज केला तरी काही हरकत नाही. कॉल केला डायरेक्ट तरी काही हरकत नाही. 9168667007 हा नेक्स्ट अकॅडमीचा नंबर आहे. तिथून तुम्ही त्या ठिकाणी त्याचं आमचा संपूर्ण कोर्स नवोदयचा जो आहे तो संपूर्ण कोर्स त्या ठिकाणी खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला या 2 गोष्टी भेटतील. व्हिडिओ लेक्चर सर्व त्या ठिकाणी भेटतील. ओके. ठीक आहे. मग आज आपण या लेक्चरला सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल आणि इथून पुढे तुम्ही सुद्धा जे लेक्चर होतील त्याच्याबरोबर तुमच्यासोबत कायम असणार आहेत. त्याच्यामुळे दररोजचे लेक्चर होणारे किंवा ऑफलाईन जे विद्यार्थी बघता आहेत, त्यांच्यासाठी हे तुम्ही खूप महत्त्वाचं आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना नेक्स्ट अकॅडमीकडे येण्याचं प्रोत्साहन करा. विद्यार्थ्यांनी जर आपली एक टीम वाढवली, तर आपण अजूनच जास्त प्रकारचा अभ्यास किंवा जास्त प्रकारचं काम त्या ठिकाणी घेऊ शकतो. तुमचे मित्र-मैत्रिणींना सांगा, शेजारच्या शाळेत मामा-मामी त्यांची मुलं वगैरे, नातेवाईकांची मुलं त्यांना सांगा नेक्स्ट अकॅडमीकडे क्लास लावण्यास आणि कोर्स घेण्यास. ठीक आहे. योग्य वाटलं तर लावा, नसेल योग्य वाटत तर काही हरकत नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी समजतं त्या ठिकाणी तुम्ही तो क्लास करू शकणार आहात. ओके. ठीक आहे, चला. मग आपण आता पुढच्या भागाला भेटू. पुढचा भाग असेल या घटकावर असेल, पुढचे अविकारी या घटकावर असणार आहे. ओके. ठीक आहे, चला. बाय बाय. भेटू पुढच्या लेक्चरला.